गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध। नालासोपाऱ्यातील थरारक खून प्रकरण। पती ठरला अडथळा, पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली निर्गुण हत्या, मृतदेह घरातच फरशीत पुरला। नमस्कार, मी धनंजय पवार। गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे। पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पूर्व इथून एक अकल्पनीय आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे। येथे एका विवाहित महिलेला आपल्या परपुरुषाशी चाललेल्या प्रेमसंबंधाचा अडथळा वाटणाऱ्या पतीचा जीव घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। ही हत्या इतके योजनाबद्ध आणि क्रूर पद्धतीने करण्यात आली की मृतदेह घरातच गाडण्यात आला आणि त्यावर फरशी बसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विजय चौहान असे मृत पतीचे नाव असून त्याची पत्नी गुडिया उर्फ चमनदेवी वय वर्ष 28 हिचे मोनू वय वर्ष 20 या तरुणासोबत प्रेम संबंध होते। विजय आपल्या पत्नीच्या या संबंधांचा विरोध करत होता, त्यामुळे तो दोघांनाही अडथळा वाटू लागला। अखेर दोघांनी विजयची हत्या करण्याचा क्रूर कट रचला। हत्या केल्यानंतर गुडिया आणि मोनूने विजयचा मृतदेह घरातच जमिनीत खड्डा खोदून पुरला। त्यानंतर त्यावर फरशी बसवण्यात आली आणि विशेष म्हणजे ही फरशी गुडियाने आपल्या मेहुण्याकडून बसवून घेतली, ज्याला खरे कारण माहीतच नव्हते। विजय बराच काळ घरात दिसून न आल्याने त्याचा भाऊ संशय येऊन घरी आला। गुडियाने सुरुवातीला दिशाभूल केली, मात्र काहीही माहिती न मिळाल्याने भावाने पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली। पोलिसांनी चौकशी करत घराची झडती घेतली असता जमिनीखाली गाडलेला मृतदेह सापडला आणि या खुनाचा पर्दाफाश झाला। या खळबळजनक प्रकरणात गुडिया आणि मोनू दोघांनाही अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी सांगितले की ही हत्या सुमारे 10 ते 15 दिवसांपूर्वी घडली असून आरोपींकडून अधिक चौकशी केली जात आहे। ही घटना केवळ गुन्हेगारी कृत्य नसून नातेसंबंधांच्या आणि माणुसकीच्या अधपतनाचे भयावह उदाहरण ठरते। प्रेमसंबंधात अडथळा आल्याने पतीचा जीव घेण्यापर्यंत लोक पोहोचू शकतात, ही कल्पना ही अंगावर शहारे आणणारी आहे। भेटूया परत नवीन बातमीमध्ये। नमस्कार।